शिंदे सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देणारा कायदा मंजूर केलाय। मात्र आता या कायद्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत। काय आहेत ही निरीक्षणे पाहूया। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय। मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली। मराठा आरक्षणावर कोर्टाने काय म्हटलं ते आधी पाहूया। 10% मराठा आरक्षणांतर्गत होणारे शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी विभागातील नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील। शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीबाबत काढण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन ही बाब ठळकपणे नमूद करावी लागेल। मात्र मराठा आरक्षणाबाबत कोणताही तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार देत सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे। दरम्यान सुनावणीवेळी याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि वकील प्रदीप संचेती यांनी मराठा आरक्षणावर कोणते आक्षेप घेतलेत पाहूया। मराठा समाज मागास नाही, सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केलंय। प्रत्येक वेळी मराठा समाज अधिकाधिक मागास असल्याचं दर्शवण्यात आलं। त्यामुळे मराठा समाजाच्या मागासलेपणाची खरी आकडेवारी कोणती? ग्रामीण भागात मराठा समाजाचंच प्रामुख्यानं वर्चस्व आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं पुढारलेल्या मराठ्यांना मागास ठरवून आरक्षण दिलं, तर वकील प्रदीप संचेतींकडून मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नसली तरी घातलेली अट नव्या असंतोषाला जन्म देणारी ठरणार असल्याचं आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराट यांनी म्हटलंय। तर मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय। सरकारला सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एकच आहे, तोच कायदा पारित करा। मराठा हा ओबीसी आरक्षण आहे। पुढे 4-2 ओबीसीच्या नेत्यांना विरोध केला म्हणून एवढ्या मोठ्या करोडो मराठा समाजाच्या लेकराचं वाटलं सरकारनं वेगळं आरक्षण देऊन करू नका, असं मी त्याच वेळी सांगितलं होतं। ते 10% आरक्षण टिकणार नाही, ते 10% आरक्षण टिकणार नाही त्याच वेळेस जर सांगितलं आपण सरकार जाणून बुजून करते। याचा अर्थ असा आहे की त्या 10%चा आमच्या मराठ्यांच्या लेकराला आत्तापर्यंत उपयोग झालेला नाही, म्हणजे ह्या 1.5 महिन्यात, आणि पुढेही होणारच नाही। 100% दाट शक्यता आहे। पुढच्या सुनावणीच्या निकालाच्या अधीन राहूनच तुम्हाला काम करावं लागणार आहे किंवा त्याचा उपयोग होईल। याचा अर्थ जर ते टिकलं तर पोरांचं चांगलं झालं, नाही टिकलं तर वाटलं झालं। न्यायालयाने जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आत्ता जे 105वी घटना दुरुस्ती झालेली आहे त्यामध्ये नवीन नोटिफिकेशन जर निघालं ACBCचं तर मग आधीच्या आरक्षणाचं काय करायचं हा प्रश्न न्यायालयाच्या समोर येणार आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निकालातून मराठा आरक्षणाचा जर विषय आहे की आरक्षण टिकेल अशी मला यामध्ये शक्यता दिसते। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून राजकारण रंगू लागलंय। आमची या संदर्भातली जी पिटिशन आहे ती सुप्रीम कोर्टाने ऐकण्याचं मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्वी ज्या वेळेला पिटिशन ऐकली होती त्यावेळेला डाटा अपूर्ण आहे असं जे सांगण्यात आलेलं होतं त्या संदर्भात महाराष्ट्राने रेकॉर्ड केलेलं आहे। फक्त 15 दिवसामध्ये 2.5 कोटी लोकांचा डाटा गोळा केलेला आहे। या बेसिसवर आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो सुप्रीम कोर्टात टिकेल याची आम्हाला 100% खात्री आहे। कोर्टात प्रकरण आहे, सरकार वेळ काढूपणा करते। आम्ही वारंवार सांगतो की मराठा आरक्षण दिलेलं आहे, हे टिकणार नाही। सरकारला निवडणुका काढायच्या, निवडणुका समोर ठेवून आरक्षण जाहीर झालेलं आहे। निवडणुका होईपर्यंत कशी तरी चाल ढकल करायची, वेळ काढूपणा करायचा, ही भूमिका सरकारची। कोर्टाने सुद्धा हेच म्हटलेलं आहे। आम्ही म्हटलं सुद्धा राग आले असते, मराठा आरक्षणाला विरोध करतो म्हटले असते, पण कोर्टाने सुद्धा वेळ काढूपणावर राज्य सरकारच्या टिप्पणी केलेली आहे आणि सुस्पष्ट आहे। वेळ काढूपणा निवडणुका काढायच्या आणि पुन्हा जैसे ती स्थिती निर्माण करायची। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला। ज्यांच्याकडे पूर्वी सर्टिफिकेट आहे त्यांना दाखले देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला, त्याची अंमलबजावणी झाली। एकनाथराव शिंदेंनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे। जालन्यातील आंतरवाली सराटीत आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठीचार्ज झाला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यानंतर जरांगेंनी केली। त्यासाठी मराठा समाजाला एकत्र आणत आंदोलनं, उपोषणं, भव्य सभाही घेतल्या। जरांगेंच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्राच्या वाटपाची घोषणाही केली। मात्र घोडं येऊन अडलं सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर। दरम्यान राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षणाची घोषणा केली। आता हेच 10% मराठा आरक्षण कोर्टाच्या कचाटात सापडल्यामुळे ते टिकणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।